खऱ्या जनकचा म्हणजे तुझ्या बाबांचा आत्मा आहे, जो या पिंजऱ्यात कैद केलाय मी। आता ह्याला कायमचा मुक्त करते। केला मुक्त। आता तू तुझं वचन पाळ, रात्री माझ्या बरोबर चल। पण माझ्या बाबांना दगड होण्यापासून वाचवण्याचं औषध त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे मान्य? आहे मान्य। गंगाई, गंगाई, हो, तुम्ही मला हाक मारलीत। आज किती दिवसांनी तुम्ही मला हाक मारलीत। गंगाई, हे काय? मी इथं असा? सांगते, समजा सांगते। त्या कामिनी बाईनं तुमच्यावर काहीतरी करणी केली होती। आज आपल्या घराला कुणाचे पाय लागलेत माहितीये का? कामिनी बाई आजपासून या इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे, इथेच राहणार आहे। इथं कोण येणार कोण जाणार हे मी ठरवणार। कामिनी बाई आता इथंच राहणार आहे। जमत असेल तर बघ, असेल तर बघ, नाही तर चालायला लागितून, चालायला लागितून, चालायला लागितून, चालायला लागितून। असं नका करू। हे काय करताय? आधी बोल। कामिनी बाई सांगतायत ते समजा ऐकशील? शपथ घे, त्यांची सेवा करशील, ऐकशील? होय, मी शपथ घेते। मी कामिनी बाईची सेवा करीन। ए गंगाई, बघत काय बसलीस? कामिनी बाईंना भाजलस ना? तुझ्या कर्माची शिक्षा तुला झालीच पाहिजे। चल उतार, उतार टोपात। आई राजा, एवढं समजा घडून गेलं की लई वाईट वागलो ग तुमच्याशी। मला त्याची अशी शिक्षा मिळायच पाहिजे होती। असं बोलू नका। तुम्ही मुद्दाम वाईट नाही वागलात। त्या बाईनं तुम्हाला भुलवलं होतं। पण म्या भुललो, तुम्हाला त्रास दिला। मला माझीच लाज वाटायला लागली गंगाई। तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका। देवी आईनं माझी एक परीक्षा घेतली होती। माझ्या नवऱ्यासाठी लढायला मला बळ दिलं। देव तर आपल्या पाठीशी असतोच, पण अशा संकटात आपण कंबर कसून लढायला पाहिजे हे तिनंच शिकवलं।
वय खरं आहे. तू मला त्या बाईच्या तावडीतून सोडून आणलंस गंगाई. मी एकटीनं नाही, तुमची लेक बी होती त्यात. माझ्या बरीच तीच जास्त कणखर होती यात. आणि कवा कवा तर तिनंच मला लढायची जिद्द बी दिली. माझी लेख आहेच तशी. तुला बी लई दुखावलं असणार ग. आहे कुठे ती जगदंबा? जगदंबा अगं बाई खरंच की हितच तर होती. जगदंबा, जगदंबा कुठं गेली असेल ही आता? माझ्या बाबांना वाचवण्यासाठी मी शब्द दिलाय नंदी महाराज, तो मी पाळणारच. अहो पण देवी, तुम्ही निवडलाय तो मार्ग धोकादायक आहे. हा तुळजाईच्या योजनेचा भाग नाहीये. कदाचित तुळजाईला माझ्याकडून हे काम करून घ्यायचं नसेलच म्हणून मी हसतेय ना. असं शक्य नाहीये. देवी ऐका माझं, आपण तुळजाईला योगनिद्रेतून जाग करूया. ती वाचवेल जनक बाबांना. तिला त्रास द्यायची माझी इच्छा नाहीये हो. देवी पण मग तुम्ही तरी असं काहीतरी करू नका. अहो एवढ्या रिपूंना हरवलंय तुम्ही. तुळजाईच्या आशीर्वादानं तुम्हाला सर्व काही शक्य आहे. आता तेवढा वेळ हातात नाहीये नंदी महाराज. कामिनीला मी दिलेलं वचन पाळणार. तुळजाई, मी तुझं कार्य पूर्ण करू शकले नाही, मला माफ कर. सम्राज्ञी, अहो काय झालं? तुमचा चेहरा इतका कोमेजलेला का? ती कामिनी तिच्या योजनेमध्ये यशस्वी झाली. आता त्या जगदंबेला घेऊन ती इथे येणार आहे. आधीच्या रिपुनी ज्या चुका केल्या त्याचा अभ्यास करून तिने तिची योजना तयार केली आणि विजय मिळवला. म्हणजे असुर नरेश महिषासूर तिच्या मदतीने त्या तुळजाला इथं आणणार, ती इथं येऊन तुमच्या डोक्यावर बसणार, म्हणून उदास आहात का? नाही ग. मग असुर नरेश महिषासुराने त्या तुळजेशी विवाह केला तर तो तुम्हाला आवडणार आहे का? नक्कीच आवडणार नाही, पण ते त्यांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करणार. कारण त्या तुळजेबरोबर विवाह करण्याची त्यांची कारणं स्पष्ट आहेत. आम्हाला तर वेगळीच चिंता सतावते. सम्राज्ञी, जरा स्पष्ट सांगा ना. मनोरमे, असुर नरेशांना एका अगम्य शक्तीने कोडं घातलं होतं आणि ते सोडवण्यासाठी गेले काही दिवस आम्ही एकत्र काम करत होतो. या काळामध्ये आमच्या दोघांमधील नातं अधिक दृढ झालं. आमच्या दोघांमध्ये एक वेगळाच बंध निर्माण होत होता. पण आता ती जगदंबा इथे आल्यानंतर हाच बंध तुटून जाईल की काय अशी भीती निर्माण झाली. नाही नाही सम्राज्ञी, हे बघा तुमची भीती अगदी सार्थ आहे, पण एक सांगू का? ती जगदंबा आज रात्रीच इथे येणार असल्याची चर्चा सुरू आहे सगळ्या महालात आणि तशी तयारी सुरू झाली आहे. बस, आम्हाला अजिबात सांगू नकोस. आम्हाला तुझं काही एक ऐकायचं नाही. सम्राज्ञींना काही का वाटेना, पण मला तर असं वाटतंय या असुर नरेश महिषासुरांच्या महालात ती जगदंबा इतक्या सहज येणार नाही. काहीतरी वेगळं घडणार नक्कीच. बाबा, जगदंबा कुठे होतीस बाळा? किती वाट बघतोय मी तुझी.
बाळा मला माफ कर, मी लई वाईट वागलोय ग तुझ्याशी, माफ कर मला. जाऊ दे बाबा, जे झालं ते झालं. तुम्ही पुन्हा पहिल्यासारखे झालात हे चांगलं झालं. आता तुमचा हात आणि पाय सुद्धा पुन्हा पहिल्यासारखे होतील, काळजी नका करू. आणि कुठे गेली होतीस तू? किती शोधला आम्ही तुला, आणि सांगून का गेली नाहीस? अगं देवळात गेली होती मी. मला ताण लागले, मी पाणी पिते. जगदंबा, जगदंबा, आता खरं खरं सांग, कुठे गेली होतीस तू आणि बाबांसाठी काय केलंस? तू बाहेर गेलीस आणि ते पुन्हा पहिलेसारखे झाले, मनातलं समद वंगाळ विसरून पहिलेसारखे चांगले बोलायला लागले. हे समद तूच केलंस ना? मी लहान आहे, मी काय करणार? असं बोलत असतीस आणि समजा तूच करत असतीस. आता पण त्यांचे हातपाय ठीक होतील असं म्हणलीस ना? ते आपलं असत. जगदंबा थांब, आई आहे मी तुझी, मला समद कळतं. हा, मला सांग, असं काय करणार आहेस तू? मी सांगितलं नाही तरी तुला सगळं आपोआप कसं कळतं गाय? मी आज रात्रीच तुम्हाला सोडून निघून जाणार आहे. हे तुम्हाला कसं सांगू मी आता? अगं मी काहीच करणार नाही आई. मी फक्त नंदलाल काकांना सांगितले की काहीतरी उपाय शोधा, ते शोधतील म्हणून मी तसं म्हणलं. देवी आहे ही नाही म्हणत असली तरी काहीतरी ठरवून आली आहे हे कळतंय. माझ्या लेकीवर कुठलं बी संकट येऊ देऊ नको. त्रैलोक्यातील अतीव सुगंधी संमोहित करणारं हे अत्तर